नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 2024चा 12वीचा निकाल काल जाहीर झालेला आहे। आता 12वीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ॲडमिशनसाठीची लगबग चालू होणार आहे। त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमीविषयी आपण आज डिस्कस करणार आहोत। फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक बातमी फिरते आहे की राज्यातील मुलींना शिक्षण फ्री होणार आहे। या वर्षीपासून म्हणजेच या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत मिळणार आहे। याची घोषणा सर्वात अगोदर कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावच्या एका सभेमध्ये केलेली होती। त्या संदर्भातले काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल जाणून घेणार आहोत। या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी सकाळ या न्यूज पेपरच्या वेब पोर्टलवर आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या न्यूजनुसार ही राज्यातील सगळ्यात मोठी बातमी आहे की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 20 लाख मुलींचा जो काही शैक्षणिक खर्च आहे तो शासन करणार आहे, अशा प्रकारची ही बातमी आहे। त्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या बातमीमध्ये सकाळी दिलेले आहेत। नेमकी बातमी काय आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा जर रिझल्ट पाहिला तर त्याच्यामध्ये मुलींनी अगदी घवघवीत यश मिळवलेलं आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे काही मुलींना उच्च शिक्षणासाठी जात असताना त्या ठिकाणी जी काही फीस आहे ती परवडणारी नसते, त्यामुळे मुली शिक्षण अर्धवट सोडून देतात। यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींचं जे काही शिक्षण आहे ते फ्री करण्यासाठीचे पावलं उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे। या बातमीनुसार संपूर्ण राज्यभरात जवळपास उच्च शिक्षण देणारे 5300 महाविद्यालय आणि या 5300 महाविद्यालयामध्ये अंदाजित 20 लाख मुली शिक्षण घेणार आहेत आणि यामध्ये जवळपास 642 कोर्सेसचा समावेश आहे। त्याच्यामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग कोर्सेसचा सुद्धा समावेश आहे। या ठिकाणी मुलींना शिक्षणासाठी जो काही खर्च लागणार आहे तो जवळपास 1800 कोटी रुपये आहे आणि हा 1800 कोटीचा भार राज्य शासन उचलणार आहे, अशा प्रकारची ही बातमी आहे। जर ही योजना किंवा ही जी स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये लागू झाली तर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मुलींना उच्च शिक्षणासाठी जो काही फीस भरावी लागणार आहे कॉलेजची ती संपूर्ण शासन भरणार आहे। तर या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आत्ता काय आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या उपसमितीमध्ये हा निर्णय झालेला आहे। कॅबिनेट मीटिंगमध्ये या निर्णयाला अंतिम मंजुरी मिळू शकते, याच्यावर अंतिम मोहर लागू शकते अशा प्रकारचं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत आणि लोकसभेची आचारसंहिता चालू असल्यामुळे कॅबिनेटची मीटिंग सध्या होऊ शकत नाही। एकदा लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर जेव्हा राज्य शासनाची कॅबिनेटची मीटिंग होईल त्यामध्ये या निर्णयाला अंतिम मोहर लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं हा जो काही निर्णय आहे हा कोणत्या महाविद्यालयाला लागू होणार आहे, त्याचबरोबर या संदर्भातल्या नियम आणि अटी काय आहेत, या संदर्भातला GR जोपर्यंत निघत नाही त्या संदर्भातले नियम आपल्याला विस्तृतपणे कळणार नाहीत। परंतु उपसमितीमध्ये हा निर्णय झाल्याचं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। याच्यावर कॅबिनेटची अंतिम मोहर लागण्याची वाट मुलींना पाहावी लागणार आहे। जर का हा निर्णय झाला आणि कॅबिनेटची याला अंतिम मंजुरी मिळाली तर तशा प्रकारचा GR शासनाकडून प्रकाशित केला जाऊ शकतो आणि त्यामध्ये कोणत्या महाविद्यालयाचा समावेश आहे, कोणत्या प्रकारच्या मुलींना म्हणजेच मेरिटवर ॲडमिशन झालेल्या मुलींना, त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारचे विद्यापीठ याच्यामध्ये समावेश आहेत, या संदर्भातले डिटेल नियमावली आपल्याला GR आल्यानंतरच कळू शकतो। या संदर्भातला महत्त्वाचा अपडेट सांगायचा असेल, उपसमितीमध्ये जरी हा निर्णय झाला असेल, कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा याची घोषणा केली असेल, जोपर्यंत कॅबिनेट मीटिंगमध्ये या निर्णयावर अंतिम मोहर लागत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू होणार नाही। त्यामुळे लोकसभेची जी काही आचारसंहिता आहे ती संपण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि राज्याची जेव्हा लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरची जी काही पहिली कॅबिनेट मीटिंग होईल त्यामध्ये हा विषय चर्चेला जाऊ शकतो आणि या विषयावर अंतिम मोहर लागू शकते। त्या संदर्भातल्या नियमावली आपल्याला त्यानंतरच कळू शकतं। तर हा जर निर्णय झाला तर राज्यातील 20 लाख मुलींना याचा फायदा होणार आहे। जर शासनाने या 20 लाख मुलींच्या शिक्षणाचा खर्च जो काही होणार आहे 1800 कोटी हा जर भार शासनाने उचलला
तर राज्यातील संपूर्ण मुलींसाठी एक चांगली सुवर्ण संधी असेल आणि मुलींच्या पालकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असेल। जर हा निर्णय राज्यभरामध्ये लागू झाला तर हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागणार आहे। शिक्षण क्षेत्रातला हा एक मोठा निर्णय आजपर्यंतचा होऊ शकतो। त्यामुळं लोकसभेची आचारसंहिता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण हा जो काही विषय आहे उपसमितीमध्ये झालेला याच्या आधारावर असं सांगू शकतो की 95% हा निर्णय होण्याचे चान्सेस आहेत। एकदा कॅबिनेटची पहिली मीटिंग ज्यावेळेस होईल आणि याच्यावर अंतिम मोहर लागेल त्या संदर्भातला GR येईल तेव्हापासूनच हा नियम राज्यामध्ये लागू होण्याची शक्यता आहे। सकाळची ही जी काही बातमी आहे डिटेल बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही बातमी पाहू शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे शैक्षणिक अपडेट्स पाहण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। राज्यभरात ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात। धन्यवाद।